नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खरं तर आता जीवाने थोडं का होईना नंदिनीला आपली बायको म्हणून स्वीकारलेला आहे. त्यामुळे या सगळ्याचा त्रास खास करून काव्याला होताना दिसतोय. जीवा तर आता पोलिसांसमोरच काय, नंदिनी समोर सुद्धा नंदिनीच्याच बाजूचा विचार करून, नंदिनीच्या सुखाचा विचार करून आता तो बऱ्याच गोष्टी करत असतो. आणि त्यामुळेच आता यावरूनच हळूहळू का होईना जीवा हा नंदिनीला स्वीकारताना दिसतो. त्याचसोबत इकडे मात्र काव्याच्या जीवारी खूप लागत असतं, कारण काव्या जी आहे ती मनापासून अजूनही जीवावर प्रेम करत असते. आता घरात खूपच लगबग सुरू असते आणि घरात सगळ्यांनाच माहिती असतं की आता वाढदिवस आहे, तो म्हणजे जीवाचा वाढदिवस आहे. याबद्दल काव्याला सुद्धा माहिती असतं, कारण जीवा आणि काव्य हे दोघंही जण बऱ्याच वर्षापासून एकमेकांना ओळखत असतात आणि त्यामुळे आता काव्याला चांगलंच माहिती झालेलं असतं. पण आता काव्याच्या मनाला खूप जास्त वेदना होत असतात, कारण जीवाने नंदिनी द्यायला स्वीकारलं तर आपलं काय होईल, कारण तिने अजूनही पार्थला मनापासून आपला नवरा म्हणून स्वीकारलेलं नसतं. कारण तिला ती जागा फक्त जीवाला द्यायची असते आणि त्यासाठी तिला असं वाटत असतं की जीवा कधी ना कधी आपल्याकडे येईल, म्हणून ती पार्थची नीट बोलायला सुद्धा तयार नसते. आणि म्हणूनच ती आता जीवाला सांगू लागते की उद्या तुझा वाढदिवस असला तरीसुद्धा तुला मी एक मस्त असं सरप्राईज देणार आहे. ते म्हणजे आपल्या दोघांच्या नात्याबद्दल मी घरी सांगणार आहे. आणि हे जेव्हा आता जीवाला कळतं तेव्हा जीवाला जबरदस्त असा धक्का बसतो. तर नंदिनी त्या दोघांनाही बोलताना पाहते, म्हणूनच नंदिनी जी आहे ती काव्याला विचारते, काव्या तुझं काय चाललेलं आहे, तू आपल्या सरप्राईजबद्दल जीवाला सांगितलं तर नाही ना. त्यावर आता काव्या म्हणत असते की नाही, मी त्याबद्दल काहीच नाही बोलले, कारण उद्या त्यांना असं सरप्राईज द्यायचं आहे ना ज्यामुळे आता त्यांना इतका मोठा आश्चर्याचा धक्का बसेल. तर इकडे मात्र आता जेव्हा जीवाचा वाढदिवस असतो तेव्हा मात्र काव्या जीवाला भेटायला टेरेसवर बोलवत असते. तर आता जीवा नाही म्हणत असतो, पण काव्यासाठी तो काही ना काही कुठेतरी प्रेम करत होता म्हणून तो भेटायला गेलेला असतो. कारण काव्याने जीवाला आता भेटण्यासाठी शपथ घातलेली असते. त्यामुळे आता जीवा काव्याला भेटायला आलेला असतो आणि त्याच वेळेला आता काव्या जी आहे ती जीवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असते. मात्र आता जीवा जो असतो तो काव्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला स्वीकारायला वाढदिवसाच्या शुभेच्छांची गरज नाही आहे. त्यावर काव्याला सुद्धा मनातून खूप जास्त राग येत असतो. तरीसुद्धा ती विचार करते की नाही, जीवा हे आपलं प्रेम आहे आणि आज त्याचा वाढदिवस आहे तर त्याला नाराज करायला नको, म्हणूनच ती शांत राहते आणि ती आता त्याची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला आता ती त्याला म्हणत असते की जीवा ऐकून तरी घे, मला काय म्हणायचं आहे. जीवा म्हणतो की तू जे मला काल बोललीस ना की घरातल्यांसमोर तू आपल्या नात्याचं सत्य आणणार आहेस, तर हे जरी तू काही करायचा विचार करत असलीस तरी तू बिनधास्तपणे करू शकतेस, कारण माझं आता तुझ्यावर प्रेम नाही राहिलेलं. असं जेव्हा आता जीवा काव्याला बोलून टाकतो तेव्हा मात्र काव्याचा एकदम धसकाच लागतो काव्याला, कारण काव्या अजूनही त्याच्या आशेवर असते की कधी ना कधी माझा जीवा माझ्याकडे येईल, म्हणूनच ती पार्थसोबत डिवोर्ससुद्धा घ्यायला तयार असते. पण इथे जीवा जो असतो त्याने आता ठरवून ठेवलेलं असतं की काही झालं तरी काव्याकडे परत जायचं नाही, कारण त्याला नंदिनीचा स्वभाव आणि नंदिनीसुद्धा हळूहळू का होईना आवडायला लागलेली असते. इकडे मात्र जे गळ्यात काव्याच्या मंगळसूत्र असतं तेच जीवा बघतो आणि तिला म्हणत असतो, काव्या तुला आपल्या नात्याबद्दल सांगायचंच होतं, तर तेव्हासुद्धा मी तुला ऑप्शन दिला होता. जेव्हा तू पार्थसोबत लग्न करत होतीस तेव्हासुद्धा मी तुला सांगितलं होतं की लवकरात लवकर तू आपल्या घरच्यांना आपल्या दोघांच्याही नात्याबद्दल सांग. त्या शेवटच्या क्षणाला सुद्धा मी बोललो होतो, पण तेव्हा तू नकार दिला होतास आणि आता तू माझ्याकडनं अपेक्षा करतेस का की मी नंदिनीला नकार देऊन नंदिनीला झिडकारून तुझ्याकडे येऊ. तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे, कारण नंदिनी माझ्यासाठी, माझ्या सुखासाठी, माझ्या फॅमिलीसाठी जे काही करते ना ते मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि ती माझ्यासाठी जितकं करत नाही तितकं माझ्या फॅमिलीसाठी करते आणि माझ्यासाठी माझी फॅमिली आणि नंदिनी जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे आता मला कळून चुकलेलं आहे की बिचारे नंदिनीचा माझ्यावर खूप विश्वास आहे, ती अक्षरशः मला देव माणूस मानते आणि मी तिला फसवू नाही. त्याच वेळेला आता काव्याला जुने दिवस आठवतात, ज्या वेळेला लग्नाच्या क्षणीसुद्धा
त्याच्या वेळेला जेव्हा काव्याचं लग्न होत होतं तेव्हासुद्धा जीवाने काव्याला सांगितलेलं होतं की आपण आपल्या नात्याबद्दल सांगूया, पण तेव्हा स्वतः काव्याने नकार दिलेला असतो. म्हणूनच आता जीवाकडे सुद्धा काही ऑप्शन उरलेला नसतो आणि जीवा जो असतो तो आता काही करून आता नंदिनीसोबत लग्न करतो. आणि म्हणूनच ही जी काही वेळ आलेली असते ती आता काव्याची स्वतःमुळेच आलेली असते. काव्याला तेव्हाच जर काव्याने हे सगळे घटनाक्रम जर घरातल्यांना सांगितला असता तर ही वेळ आलीच नसती, असं देखील जीवा आता तिला बोलून दाखवतो. त्यानंतर आता जीवा काव्याला म्हणतो की तू जरी आज संध्याकाळी सांगायचा प्रयत्न केलास ना की आपल्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं, आपण दोघंही जण रिलेशनमध्ये होतो, तरीसुद्धा त्यावेळेला मी तर सरळ सरळ नकार देईन. तर आता मात्र इकडे काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं की जीवा असं का बोलतोय. आपल्यावर मनापासून प्रेम करणारा जीवा आता त्याला आपण नकोसे झालेलो आहोत. या वेदनासुद्धा तिच्या मनाला खूप लागत असतात. तर इकडे मात्र आता जीवा जो असतो तो काव्याला सरळ म्हणतो, जा तुला बिंदास काय सांगायचं आहे ना ते सांग, पण त्यावेळेला मी घरातल्यांना काय सांगेन ना ते तू बघतच राहा. त्यावेळेला नंदिनीसुद्धा तुझ्यावर विश्वास न ठेवता माझ्यावर विश्वास ठेवेल. त्यावर काव्या म्हणते की तू जे मला काही लव्ह लेटर्स दिलेले आहेत, ग्रीटिंग दिलेले आहेत, काही गिफ्ट्स दिलेले आहेत ते मी सगळ्यांना दाखवेन आणि त्यावरून तर सिद्धच होईल की आपल्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम होतं ते. त्यावर मात्र जीवासुद्धा काव्याला चांगलाच ठणकावून उत्तर देऊन म्हणतो की बघ काय आहे ना, जे काही ग्रीटिंग्स मी दिलेले आहेत त्या ग्रीटिंग्समध्ये तर काही ग्रीटिंग्समध्ये तर नावसुद्धा नाही आहे माझं, आणि जरी काही ग्रीटिंग्समध्ये नाव असलं तरी तिथे जीविका असं नाव आहे. त्यामुळे तू समजून जा की घरातल्यांना काय कळणार आहे माझं तुझ्यावर असलेलं प्रेम की इतर काही. मी तर नंदिनीला पटवून देईनच. आणि जेव्हा त्या रम्याने सुद्धा नंदिनीला पार्थबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या होत्या तेव्हासुद्धा नंदिनीने पार्थ दादावर विश्वास ठेवला होता, आणि आतासुद्धा नंदिनी तुला विसरून ती माझ्यावरच विश्वास ठेवेल, तिला कोणत्याच गोष्टी खऱ्या वाटणार नाहीत, एवढंसुद्धा लक्षात ठेव, असं देखील जीवा आता काव्याला बोलतो. काव्या आता मनातून खूप खचलेली असते आणि वरतून आता जीवा काव्याला म्हणतो की बघ आधी एकतर तू मला फसवलेला आहेस आणि आता तू माझ्या भावाला फसवतेस, निदान माझ्या भावाला तरी धोका देऊ नकोस, असं देखील जीवा आता काव्याला म्हणू लागतो. त्यावर काव्याला खूप मोठा असा धक्का बसतो. काव्या आता जीवाकडे पाहतच राहते, कारण जीवा असं कधी बोलेल असं तिला वाटलंसुद्धा नव्हतं. पण आज अक्षरशः जीवांचे हे शब्द तिच्या आता खूप जास्त जिव्हारी लागत असतात. त्यानंतर तिच्या त्या टॅटूबद्दल सुद्धा लक्षात येतं. त्यावर त्याने सरळ स्पष्ट सांगितलेलं असतं की मी ऑलरेडी नंदिनीला या टॅटूबद्दल सांगितलेलं आहे आणि तिला सांगताना मी हे देखील म्हटलेलं आहे की माझं एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं, त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये ती माझ्यावरच विश्वास ठेवणार, तुझ्यावर नाही. आणि जरी तू या गोष्टी सांगितल्यास ना तर तिथे मी कबूल करेन की तुला पार्थला आणि नंदिनीला एकत्र आणायचं आहे, म्हणून तू या सगळ्याचा त्याग करतेस आणि म्हणूनच तू आपलं रिलेशन आहे असं घरातल्यांना दाखवतेस, असं देखील मी घरातल्यांना सांगू शकतो, असं देखील जीवा जो आहे तो काव्याला बोलतो. त्यावर आता काव्या ठरवते, मी ज्या व्यक्तीवर इतकं मनापासून प्रेम करते तो व्यक्ती आपल्याला स्वीकारत नाही आहे आणि सरळ तो मला बोलतोय की माझ्या भावाला धोका देऊ नको. म्हणूनच आता जीवाच्या या सगळ्या बोलण्याचा तिला खूप जास्त राग येतो आणि ती ठरवते की आता काही झालं तरीसुद्धा या जीवाला मी दाखवूनच देईल. मी आता पार्थसोबत चांगलं राहीन, हे जसे नंदिनी ताईसोबत चांगलं दाखवतात येत मला की ते बायको बायको म्हणतायत, तसं आता मी सुद्धा पार्थसोबत जुळवून घेण्याचा का होईना प्रयत्न करेन, का तर यांना दाखवायला म्हणून तरी, असा आता काव्या विचार करते. आणि त्यानंतर आता मात्र काव्याची आहे ती आता पार्थसोबत बेडरूममध्ये मस्तपैकी बोलत असते. त्याच वेळेला आता पार्थसुद्धा चकित होतो की काव्य अचानक आपल्याशी इतकं चांगलं का बोलते. म्हणजे आता पार्थ झोपायला जात असताना स्वतःहूनच काव्या त्याला म्हणत असते की तुम्ही जरा इथे बसा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर त्यावर पार्थ देखील काव्याला म्हणतो की माझ्या कानांवर विश्वास बसत नाही आहे की तुम्हाला मला काहीतरी बोलायचं आहे म्हणून. तर त्यावर आता काव्या म्हणते मी बोलले ना बसा, मग बसा. त्यावर आता पार्थ देखील शांततेत बसतो. तर आता ती म्हणत असते की उद्या वटपौर्णिमेची पूजा आहे, आई सांगत होत्या
पूजा करायला जायचं आहे. लग्नानंतरची पहिली पूजा असल्यामुळे आता तुम्हालासुद्धा आमच्याबरोबर यायचं असणार आहे, असं देखील काव्य आता पार्थला सांगू लागते. त्यावर पार्थ म्हणतो, मी काय एका पायावर यायला तयारच आहे. त्यावर आता काव्य म्हणत असते की ही फॉर्मॅलिटी आहे म्हणून मला पूर्ण करायची आहे आणि त्याचसोबत तिला आता जीवालासुद्धा दाखवून द्यायचं असतं की मला तुझी गरज नाही आहे आणि त्यासाठी ती आता पार्थसोबत गोडी गुलाबीने राहायचं नाटक करायचं ठरवते. तर आता पार्थसोबतच ती आता या वटपौर्णिमेची पूजा करताना आपल्या येणाऱ्या भागांमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर आता पार्थसुद्धा आपल्या काव्यासाठी छान असा गजरा आणणार आहे आणि तिच्या केसात तो गजरा माळून देणार आहे. आणि त्यावेळेला जेव्हा हे सगळं जीवा बघणार आहे तेव्हा जीवालासुद्धा खूप जास्त वेदना होणार आहेत. त्याच वेळेला आता त्याला काव्याला जे काही बोललेलं असतं ते सुद्धा आठवणार आहे. तर इकडे मात्र काव्याच्या आठवणीत रमलेला हा जीवा समोर जेव्हा नंदिनीला पाहतो तेव्हा नंदिनी खूप छान तयार झालेली त्याला दिसते आणि त्याला क्षणार्धात असं वाटतं की काव्या छान तयार होऊन आपल्या समोर उभी आहे. आणि त्याच वेळेला आता तो नंदिनीच्या एकदमच जवळ येतो. त्यावेळेला नंदिनी लाजून एकदमच लाल झालेली असते. तर तुम्हाला हे वटपौर्णिमा विशेष भाग पाहायला आवडतील का हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन ट्विस्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.